मका या पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि ही फार घातक कीड असून यामुळे मका पिकाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. त्यामुळं याचं एकात्मिक व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. ही अळी ओळखण्यासाठी अत्यंत सोपी असते. याचा जीवनक्रम जो असतो तो अंडी, अळी, कोश आणि पतंग या 4 अवस्थांमधून जातो. मादी जी असते ते पानाच्या खालच्या बाजूला जवळपास पुंजक्यामध्ये आणि मळकट पांढऱ्या रंगाच्या 100 ते 200 अंडे घालते. अळीच्या डोक्यावर इंग्रजी वाय आकाराचं एक खून असते आणि शरीराच्या शेवटी 8व्या बॉडी सेगमेंटवर चौकोनी आकारामध्ये 4 ठिपके देखील असतात. आणि प्रथम अवस्थेमधील अळ्या ज्या असतात त्या हिरव्या व डोके काळ्या रंगाचे असते आणि हे अळी ओळखण्यास अत्यंत सोपी आहे. जास्त प्रमाणामध्ये पाने खाल्लेले दिसतात, तसेच त्याची विष्ठा बाहेर पडलेली आपल्याला दिसते. याच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी सुरुवातीपासूनच नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं की मक्यामध्ये मूग असेल किंवा उडीद असेल यांचं आंतरपीक जर आपण घेतलं त्यामुळं मित्र कीटकांचं संवर्धन होतं आणि त्यामुळं मका या लष्करी अळीचं नियंत्रण करता येतं. सोबतच काही सापळा पिकं आहेत, त्या सापळा पिकाचं जर आपण लागवड केली तर त्यावर त्या मकाच्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव जर पहिल्यांदा येतो आणि त्याचं नियंत्रण करता येतं. जसं की 3 ते 4 ओळी आपण जर नेपियर गवताच्या लावल्या, मक्याच्या आजूबाजूला 3 ते 4 ओळी जर लावल्या आपण तर याचा फायदा नक्कीच होतो. आणि विशेष म्हणजे पक्षी थांबे लावणे, कामगंध सापळे लावणे हे देखील कामं करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी एकरी 5 कामगंध सापळे लावायचे आणि जर तुम्हाला पतंग पकडायचे असतील, नर पतंग पकडायचे असतील तर तुम्हाला 15 कामगंध सापळे प्रति एकरी लावावे लागतील. हे एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीमधले महत्त्वाचे घटक आहेत. ते शेतकरी बांधव सहसा करत नाहीत, पण हे करणं गरजेचं आहे. हे केल्यानंतर आपण सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर 5% निंबोळी अर्क किंवा अझाडायरेक्टिन 1500 ppmचं 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे. सोबतच जैविक देखील नियंत्रण याच्यामध्ये आहे. ज्याच्यामध्ये नोमेरिया रिलाई 50 ग्रॅम किंवा मेटारायझियम मॅनिसोपिली 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून मिसळून जर आपण फवारणी केली तर याचा खूप चांगल्या पद्धतीनं मक्याच्या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी फायदा होतो. यासोबतच प्रत्येकाची आर्थिक नुकसान पातळी जर आपण लक्षात आली आपल्या, म्हणजे हे वरचे जर करायचंच आहे, परंतु जर यानं नियंत्रण होत नसेल तर आपल्याला जवळपास 10 ते 20% नुकसान झालेलं असेल तर इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 4 ग्रॅम किंवा थायमिथॉक्झॅम 12.6% अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिल 9.5% ZC 5 मिली किंवा क्लोरॅन ट्रेनिफ्लोर 18.5% SC 4 मिली किंवा स्पायनोटोरम 11.7 SC 9 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची तुम्ही फवारणी करायची आणि आदलून बदलून जर आपण कीटकनाशकांचा वापर केला तर त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे मक्यामध्ये लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा शेतकरी बांधवांनी अवलंब करावा. धन्यवाद.